त्यांचं लहान होणं हे लहान होणं नाहीये, त्यांचं हे महान होण्यासाठी असलेलं लक्षण आहे. ते त्यावेळेस लहान होत नाही, ते महान होतात. आणि म्हणून जी जी माणसं या जगामध्ये महान झालेली आहे त्या त्या लोकांना जीवनाचं एक सूत्र माहिती झालेले आहे की आपल्याला जर महान व्हायचं असेल तर तुमच्या आमच्या सगळ्या लोकांच्या सोबत लहान होता आलं पाहिजे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हटलेले आहेत की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आईला वत रत्न थोर दया अंकुशाचा माल. तुका म्हणे जाण व्हावे लहाना होईना. याच्याही पेक्षा आपल्याला लहान होता आलं पाहिजे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हाच आपण महान होतो. आपल्याला लहान होता येत नाही. आणि ज्या क्षणी आपण लहान झालो त्या क्षणी समजायचे की आपल्या जीवनामध्ये प्रकाश आला. तुमच्या आमच्या दुःखाचं मूळ सांगू काय? तुमच्या आमच्या दुःखाचं मूळ जे आहे एक दोन तीन गोष्टी आहेत. काल मी बाबांना विचारलं फोनवरती, आमचा फोन झाला. बाबा म्हटलं काय बोलू उद्या? बाबा म्हटले तुझा सत्कार होणार आहे, तू तुझं आयुष्य आतापर्यंत जे काही यश मिळवलेलं आहे, संतपीठापर्यंत पोहोचलेलं आहे, हे यश कसं मिळवलं एवढं जरी सांगितलं तरी खूप झालं. परंतु आतापर्यंत मी त्या विषयावरती बोललेलो नाही. ह्या विषयामध्ये तो विषय मी बोलून जाणार आहे. याचं कारण आहे की आपल्या दुःखाची जी मुळे एक दोन चार गोष्टी, फार गोष्टी नाही. तुम्हाला आम्हाला जगायला फार काही लागतं असं काही, रोज पिझ्झा पाहिजे खाण्यामध्ये, बर्गर पाहिजे, रोज आईस्क्रीम पाहिजे असं काही नाही. आपण भाकर भाजी खाणारी माणसं साधी. तुमच्या आमच्या जीवनाचं दुःखाचं मूळ काय माहिती? एक आहे अहंकार, जो आपण मनातून काढत नाही. एकमेकांच्या बद्दलचा असलेला राग तिरस्कार जो आपण काढत नाही. आणि याच्याही पेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट की तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहे. आपण अपेक्षा करत राहतो त्यांनी मला हार घातला पाहिजे, त्यांनी मला चोळीले लुगडं केलं पाहिजे, त्यांनी मला आहेर केलं पाहिजे, त्यांनी मला शेत दिलं पाहिजे, त्यांनी मला सत्ता दिली पाहिजे, त्यांनी मला पैसे दिले पाहिजे, त्यांनी मला मान सन्मान दिला पाहिजे. बंधूंनो, सुजन हो, आपल्या जीवनामध्ये एक तीन चार गोष्टी जर तुम्ही वजा केल्या काढून टाका, काहीच आवश्यकता नाही. एखादा माणूस तुमच्यावर रुसलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की हा माणूस रुसलेला आहे म्हणून आपल्याशी बोलत नाही. दोन शब्द फक्त हात जोडून त्या माणसाशी बोलत, तो माणूस डोळ्यात पाणी आणून तुमच्याशी नंतर बोलणार. बोलत नाही. थोडीशी विनम्रता घ्यायला काय जाणार? आपल्या अंगाला एकही छिद्र पडणार नाही. काही छिद्र पडणार, आपल्याला 1 रुपया सुद्धा याच्यासाठी खर्च करावा लागणार नाही. 1 रुपयाचा खर्च नाही, आपल्या अंगाला जखम नाही, आपल्या कपड्याला मळ नाही. फक्त हात जोडून म्हणायचं बाबा माझ्याकडून जर चुकलं असेल तर मला माफ कर. एवढं म्हणण्याचं मोठं पण जेव्हा आपल्यामध्ये येतं ना तेव्हा आपण संतांच्या जवळ जात असतो, तेव्हा आपण संतांच्या जवळ जाण्याची शक्यता निर्माण होत असते. आणखी एक मुद्दा आहे की आपल्या जीवनात आणखी आपण चांगलं केव्हा करू शकतो. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. आनंदी राहायचं तुम्हाला, आनंदी तुमच्या जीवनात कधीच दुःख यायला नको. कोणाकडूनच काही अपेक्षा ठेवणार. सगळ्यात मोठं सूत्र आहे. मला औरंगाबादला जायचं होतं आणि जिजाची 4 व्हीलर चालली. मग जिजाने मला कोण विचारलं तुला यायचं का? जिजाला काय मी तुम्हाला औरंगाबादला यायचं. जिजाची गाडी चालली पण मी बसलो. मग तो जिजाने मला एक शब्दात नाही विचारलं. मी तिथंच उभा होतो. तुला गरज आहे तू म्हण जिजाला मला यायचंय, मला घेऊन ये बाबा. बरोबर आहे. अपेक्षा काहीही ठेवू नका, अपेक्षा शून्य राहा. मुलाकडून अपेक्षा आहे आपल्याला, मुलाने नाव मोठं केलं पाहिजे. आपण मुलाची क्वालिटी पाहिजे ना ती. आपण जर लहानपणापासून त्याला कुरकुरे बिस्किट खाऊन जर मोठं केलं असेल तर कसं अपेक्षा पूर्ण करेल ते बोलणं. आपल्याला मुलाकडून इतकी अपेक्षा आहे की आपला मुलगा मोठा आमदार खासदार झाला पाहिजे. त्याला कळत नव्हतं तेव्हापासून तुम्ही त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला, ते आमदार खासदार कसं होईल, ते टिकटॉकचा हिरो नाही होणार. काय होणार आहे? आपण जसं पेरलेलं आहे तसंच आपल्याला उगवून येतं. आपण जर आंबा पेरला तर अजिबात आपल्याला त्याच्या काकड्या खायला मिळणार नाही. आपल्याला त्याला खायला लागतील, आंबा खायला भेटेल. आपण जर एखादा टरबूजाचा वेल लावलेला आहे तर त्याला अजिबात दोडगी येणार नाही. त्याला टरबूजच खायला लागते. म्हणून आईकडून अपेक्षा आहे
सासऱ्याकडून सासू सासऱ्याकडून अपेक्षा आहे, सुनेकडून अपेक्षा आहे, कप भरून चहा दिला पाहिजे. ती काही कप भरून चहा देत नाही, दोघींचे भांडण होत राहते, दोघींचे भांडण तिकडे दोन होत राहतात. अपेक्षा, मला सकाळी उठल्यानंतर सुनेने एक कप चहा दिला पाहिजे. सासूची सासूकडून सुनेला अपेक्षा आहे किंवा मला लेकीसारखं वागवलं पाहिजे. लक्षात घ्या, किती सारी गोष्ट आहे. रोज सकाळी सासूने जर सुनेला म्हटलं की तू माझी लेक आहे, तू माझ्या मुलीप्रमाणे आहे, तर सगळे प्रश्न सोडून गेले गेले. माझी मुलगी तूच आहे, कारण माझी मुलगी माझ्याजवळ राहतच नाही, माझी मुलगी दुसऱ्या घरात गेलेली आहे, मला तेव्हा मुलगी राहणार नाही, माझी मुलगी तूच आहे. आणि सुनेने सुद्धा हात जोडून म्हणलं, सासूबाई तुम्ही खूप थकल्या, सकाळपासून शेणाला सारू सारू शेणाचा साडा टाकू एक कप घे, घ्या बशी चहा घ्या गरम गरम झालं ना, भेटलं ना भांडण. अपेक्षा ठेवू नका कोणाकडून. कोणी तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार नाही. मुलगा करणार नाही, पती करणार नाही, सासू सुना करणार नाही, हे गावातले लोक करणार नाही, कोणी अपेक्षा पूर्ण करणार नाही. तुमच्या अपेक्षा जर पूर्ण करायच्या, तुमच्या अपेक्षा तुम्हीच फक्त पूर्ण करू शकता. आणि तुम्ही जर तुमच्याकडून अपेक्षा पूर्ण होत नसेल तर या अपेक्षा पूर्ण करणारा तुमच्या आयुष्यामध्ये या जगामध्ये फक्त एकच आहे, ते म्हणजे श्री दत्तात्रय. सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. अपेक्षा जर ठेवायची असेल तर फक्त भगवंताकडून अपेक्षा ठेवा. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत जो काही मी प्रवास केलेला असेल तो फक्त एकच मूळ कारण आहे की मी कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवलेली नाही. भगवंत करो यानंतरही माझ्या आयुष्यामध्ये कोणाकडूनही काहीही अपेक्षा ठेवण्याची वेळ माझ्यावरती भगवंत येऊ देऊ नये, हीच त्याच्या चरणी माझी प्रार्थना आहे. बाबा मला अगदी लहानपणापासून पाळतात, त्यांनाही माहिती काहीही अपेक्षा नाही. तुम्ही हात दिला तरी त्याचा स्वीकार आहे, तुम्ही नंतर कदाचित शेत जरी दिलं तरी त्याचा स्वीकार आहे. मी कशाचाही पुरस्कार करत नाही आणि कशाचाही तिरस्कार करत नाही, हेच माझ्या आयुष्याचं मोठं. आपण आपल्यासाठी जन्माला आलेलो जिजा, आपण आपल्यासाठी जन्माला आलेलो आहे. आपलं जीवन उन्नत कसं होईल याची जबाबदारी आपल्या वडिलांची नाही, याची जबाबदारी आपल्या आईची नाही, याची जबाबदारी आपल्या नातेवाईकांची नाही. तुमचं जीवन किती चांगलं व्हावं, किती शुद्ध आणि निर्मळ व्हावं याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. आपली जबाबदारी आपण जे ओरडतो ना, यांनी मला असं केलं, त्यांनी मला तसं केलं, यांनी असं करायला पाहिजे होतं, कशाला, तू काय केलं, आपण काय करतोय. आपण जर सशक्त असलो, आपण जर शुद्ध असलो, निगर्वी असलो तर तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये काहीही कमावं लागत नाही. सगळे लोक येऊन तुमच्या पायावरती डोकं ठेवतील एवढे पाय पवित्र होतात, एवढे पाय पवित्र होतात. आणि म्हणून असा हा अहंकार या देवल ऋषीला झालेला होता. आपण देवल ऋषी जवळ, या देवल ऋषीला अहंकार झाला की दत्तात्रय प्रभू तिथे येऊन बसलेले, हात जोडून विचारलं, आपण कोण आहात, मला माहिती नाही, आपली ओळख सांगावी. कारण या 12 कोसामध्ये चिटपाखर सुद्धा येऊ शकत नाही, एवढं तेजस्वी, एवढं तप सामर्थ्य माझं आहे, आपण कोण आहात. आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वतःचं दर्शन दिलं. आणि स्वतःचं दर्शन दिल्यानंतर जेव्हा त्याला प्रतीती आली की हे प्रत्यक्षात अव्यक्तमंत व्यक्तमंत झालेले अवतार आहेत, श्री दत्तात्रय प्रभू आहेत, आणि मग तो चरणावरती लीन झाला. त्याचा गर्व सगळा गळून पडला. हा गर्व गळून पडल्यानंतर एका कवीने अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मस्तक मेरा प्रभु चरण धूलि तक झुकने दे, ये गर्व भरा Hare
गर्वाने भरलेलं आहे, माझी सगळी साधना गर्वाने भरलेली आहे, माझं सगळं सामर्थ्य गर्वाने भरलेलं आहे. एक फक्त तू अवतार आहेस की ज्याच्या चरणावरती माझं हे नतमस्तक झालेलं आहे. माझं सगळं आयुष्याचा अहंकार करून भरलेला आहे. आणि मग श्री दत्तात्रेय प्रभू म्हणाले, हा जो गर्व आहे, हे जे तपसामर्थ्य आहे, ही जी विद्वत्ता आहे, ही चांगल्या कामासाठी आपण खर्च केली पाहिजे. आणि मग देव ऋषीने आणखी एक विनंती केली, दत्तात्रेय महाराजा, मी जे काही आज लिंगाची पूजा करण्यासाठी हे दरुडे आणलेलं आहे, आज लिंगाची पूजा तुम्ही करा. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंनी फूल ठेवण्यासाठी म्हणून जे काही कोस 12 कोस वरती सुद्धा जे लिंग गेलेलं आहे, त्याच्यावरती खालूनच असा हात वरती केला, तो डायरेक्ट लांब हात त्या लिंगाच्या वरती जाऊन पोहोचला. देव ऋषीला स्वामींच्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या तपस्सामर्थ्याची अचानक प्रचिती आली. आणि जे फूल ठेवले श्री दत्तात्रेय प्रभूंनी वरती हात लावला, आणि ते जे उंच गेलेले लिंग होतं ते खाली 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 जमिनीत दाबत आणलं. इतकं खाली आणलं की ते आता जमिनीमध्ये गाडणार. तेवढ्या देव ऋषी म्हटले, दत्तात्रेय प्रभूजी, परमेश्वरा, माझी एक विनंती आहे तुम्हाला. म्हणाले, काय सांग. माझी इच्छा आहे की जोपर्यंत इथे चंद्र असणार आहे, जोपर्यंत इथे सूर्य असणार आहे, जोपर्यंत इथे पंचतत्व असणार आहे, जोपर्यंत या चराचर सृष्टीमध्ये जीव असणार आहे, तोपर्यंत तुमच्या नावासोबत माझंही नाव अजरामर असलं पाहिजे. म्हणून तुम्ही रोज या लिंगाच्या जवळ यावं अशी माझी इच्छा आहे. आणि हे जे लिंग आहे, किमान 3.5 हात या जमिनीच्या वरती माझी आठवण, माझं स्मरण आणि तुमचं स्मरण असावं म्हणून राहू. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंनी जमिनीच्या वर 3.5 हात फक्त लिंग ठेवलं, बाकी सगळं जमिनीमध्ये दाबलं. आजही जर तुम्ही समजा माहूरला गेले, देवेश्वर संस्थान जे आहे तिथे ते लिंग आहे, ते लिंग आणखी 3.5 हात वरती आहे. आणि ते लिंग जे आहे ते देवेश्वरी आहे, त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशीपासून रोज न चुकता झोपण्यासाठी येतात, निद्रा घेण्यासाठी येतात. आणि देवेश्वरीचं जे लिंग आहे त्यासोबत देवल ऋषी जे आहे, त्या देवल ऋषीचं सुद्धा नाव अजर झालेलं आहे, अमर झालेलं आहे. बंधूंनो, श्री दत्तात्रेय प्रभूंचं जीवन पाण्यासारखं निर्मळ आहे. आणि पाण्यासारखं निर्मळ आपलंही जीवन व्हावं ही श्री दत्तात्रेय प्रभूंना देवल ऋषींनी जेवढी विनम्रता दाखवली, जेवढी विनयपूर्वक दाखवली, तेवढे आपणही हात जोडून परमेश्वराला विनंती करायची की माझं स्वतःचं जीवन, माझं शुद्ध अंतःकरण आहे, हे सुद्धा पाण्यासारखं त्या देवल ऋषींचं शुद्ध आणि निर्मळ व्हावं. बराच वेळ झालेला आहे, आपण आता थांबायला पाहिजे. शेवटची भैरवी घेऊ आणि आपण या ठिकाणी थांबूया. श्री दत्तात्रेय प्रभू अधिकारी, आपला जो पंथ आहे, महानुभाव पंथ आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, स्वामींनी सांगितलेला जो आचार आहे, ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही आम्ही सगळेजण आजन्म आयुष्यभर नामस्मरण करतो, अशा सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे परम गुरु जर कोणी असतील तर ते श्री दत्तात्रेय प्रभू आहे. याचं कारण असं आहे, अवतार परंपरा जी आहे महानुभाव पंथाची, या अवतार परंपरेमध्ये सर्वात आदी मूळ कारण, सर्वात या पंथाचं जे मूळ आहे हे आहे श्री दत्तात्रेय प्रभू. ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंचं तुम्ही आम्ही आजन्म नामस्मरण करतो, ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या नावाने आपलं श्री दत्त मंदिर आहे, ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या दुपारच्या भोजनाच्या वेळी आपण सर्वजण नित्यनेमाने वर्षातून अनेकदा पंचाळेश्वरला जातो, हे श्री दत्तात्रेय प्रभूंचं असलेलं स्थान. आणि म्हणून बंधूंनो, श्री दत्तात्रेय प्रभू हे महानुभाव पंथाला आदि कारण आहेत, आदि मूळ आहे. प्रवचनामध्ये प्रवचनकार अनेक अवघड शब्द सांगतात, आदि कारण, आदि मूळ. पहिलं जरा डोक्याच्या इकडून बाहेर झालं. एक कीर्तनकार कीर्तन करत होते, कीर्तन चालू होतं, चांगला रंगात आलं होतं, तुम्ही असे बसलेले होते, असे सगळेजण बसलेले होते. आणि कीर्तन चालू असताना त्यांनी पाहिलं की एक म्हातारी बाई जी आहे समोरून,
ती एकदम डोळ्यात पाणी आणून कीर्तनकार बाबांच्या कीर्तन ऐकत होते. कीर्तनकार बाबांच्या जटात चांगले वाढलेल्या होत्या, त्यांची दाढी वाढलेली होती, पोट माझ्यासारखा घातलेला होता, धोतर घातलेलं होतं, उभं राहून मस्त कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना त्यांनी पाहिलं की ही एक जी बाई आहे ही बाई खूप मन लावून ऐकते, ही म्हातारी खूप मन लावून ऐकत आहे. सगळ्यांकडे पाहिलं तितके तिच्या इतकं मन लावून कोणीच ऐकत नव्हतं आणि म्हणून कीर्तनकाराला आणखी हुरूप यायचा, आणखी हुरूप यायचा आणि ही बाई वा ही म्हातारी काय चांगला ऐकते. महाराजांनी दृष्टांत दिला का तिच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, महाराजांनी एखादी उभी म्हणले का तिच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, संसारातली एखादी गोष्ट सांगितली का तिच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. कीर्तनकार म्हणाले आज तर धन्य झालो, असं श्रोता मला आयुष्यात कोणी भेटला नव्हता, आज तर माझं भाग्य उजळलं, इतका चांगला श्रोता मला भेटला, कमीत कमी एक म्हातारीचं भेटली या ठिकाणी. कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकारांना वाटलं की आपण त्या बाईला भेटलं पाहिजे. अनेकदा असं होतं की कीर्तन झाल्यानंतर प्रवचन झाल्यानंतर ऐकणारे महाराजांना भेटतात. यावेळेस महाराज म्हणले मी आता माझ्या एका चांगल्या साधनावर रडणाऱ्या अशा चांगल्या शुद्ध अंतःकरणाच्या भक्ताला भेटतो की त्याने खूप चांगलं ऐकलेलं आहे. आणि मग ते त्या म्हातारीजवळ गेले, हात जोडून म्हटले बाई तुम्ही खूप चांगलं माझं कीर्तन ऐकलं, मी पहिल्यापासून पाहत होतो तुमच्या डोळ्याचा थेंब थांबलेला नाहीये, काय झालं होतं की तुम्हाला काय एवढं माझं आवडलं कीर्तन, मी तर आज धन्य झालो की एवढा चांगला श्रोता मला आज पाहायला मिळालेला आहे, एवढं चांगलं कीर्तन तुम्ही ऐकलं. ती बाई म्हणाली बाबा तुम्ही कीर्तनामध्ये काय सांगितलं मला माहिती नाही, पण माझ्याकडे एक कोकड्या पाळलेला होता, त्याची दाढी तुमची दाढी सारखीच दिसत होती, तुमच्याकडे पाहिलं मला त्याची आठवण यायची. आपण काय करतोय, आपण काय ऐकतोय, आपण काय म्हणतोय, आपण काय बोलतोय कळायला तयार नाही. सगळे संभ्रम झालेले आहे आपल्या जीवनामध्ये. आपण जिथे जातो तिथे कशासाठी म्हणून जातो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय ऐकायचं आहे, आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे याचं काही आपल्याला तारतम्य नसतं. एका डॉक्टरकडे एक गावातला माणूस गेला, म्हणे माझी दाढ दुखू राहिली, म्हणे माझी दाढ खूप दुखू राहिली आणि माझी ही जी दाढ ही मला काढायला पाहिजे. डॉक्टर म्हणे काढू, पण म्हणे माझ्याकडे भुलीचं इंजेक्शन नाहीये. म्हणे मग भुलीचं इंजेक्शन नाही तर कसं काय काढता येईल, म्हणे पण माझ्याकडे काय नाही. त्या डॉक्टरला माहिती होतं की हे लई पेटा आहे म्हणून, हे सकाळ दुपार संध्याकाळ मस्तपैकी नशीबमध्ये राहतं. ते म्हणे माझ्याकडे मी आणून ठेवलेली थोडीफार औषध म्हणून थोडी तुला देतो आणि मग मी दाढ काढतो. मग त्यांनी एक अर्धा ग्लास भंगी त्याला दिली आणि त्याला दिल्यानंतर म्हणली आता त्यांनी मस्तपैकी पिऊन टाकली. तेव्हा जगाच्या पाठीवर असा एकच डॉक्टर पाहिला की जो डॉक्टर स्वतःहून पेशंटला देऊ राहिला. मला तर भाग्य उजळलं म्हणे आणि फुकट प्यायला भेटू राहिली. रोज रोज दाढ घेऊन यावं लागलं मला इथं. त्याने तेवढी पिली, म्हणे कसं काय बरं वाटलं का डॉक्टर म्हणे हा थोडं बरं वाटलं म्हणे, पण अजून काही जमलं नाही म्हणे, तसं भीती वाटत नाही मला जास्त. नाही तू काहीच घाबरू नको म्हणे, आणखी मी तुला थोडी देतो, आणखी थोडी त्याला दिली. मग ते म्हणे थोडेसं राहून थोडीशी अजून दिली त्याला आणि मग ते पिल्यानंतर मस्तपैकी त्याचे डोळे पिळे असे आणि मग तो डॉक्टरकडे पाहून म्हणतो हा आता कोण माझ्या दाढीला हात लावतो पहा. आपण कशासाठी गेलेलो आहे, आपण कशासाठी चाललेलो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या अमोघ श्राव्य असणाऱ्या ज्या लीला आहेत, श्री दत्तात्रय प्रभूंचं जे जीवन चरित्र आहे हे जीवन चरित्र बघत असताना आपले डोळे उघडे पाहिजे, आपले मेंदू उघडे पाहिजे, आपलं अंतःकरण उघडं पाहिजे. हे सगळं उघडं असल्यानंतर मात्र आपण श्री दत्तात्रय प्रभूंना आपल्या अंतःकरणामध्ये बसवू शकतो. आपल्या अंतःकरणामध्ये फक्त एका वेळेस एकच माणूस बसू शकतो, एकच व्यक्ती बसू. आपलं अंतःकरण काही धर्मशाळा नाहीये, सगळे आपल्या अंतःकरणामध्ये बसायला. तुम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांकडे बघा, एकदा लक्ष टाका, एकदा तुमचा कटाक्ष टाका. सगळे नातेवाईक तुमच्या मनामध्ये, तुमच्या आठवणी तुमच्या मेंदूमध्ये नाही. जे नातेवाईक मनामध्ये ते डोक्यात नसतात आणि जे डोक्यात बसलेले असतात ते मनामध्ये नसतात. काही लोक डोक्यात बसतात, काही लोक मनामध्ये बसतात. डोक्यात बसणारी माणसं तुम्ही ओळखून घ्या, मनात बसणारी माणसं ओळखून घ्या. ही माणसं या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस फक्त मागे खेचण्यासाठी आलेले असतात. तुमच्या आसपासचेच माणसं असतात. आमचे खूप चांगले शायर ते असं म्हणतात की जेवढी मशहूर झाली माणसे, जेवढी मशहूर झाली माणसे तेवढी मगरूर झाली माणसे. पाहुणी इथे प्रत्येकदा प्रगती, पाहुणी प्रगती इथे प्रत्येकदा.
आग झाली धूळ झाली माणसे, जेवढी मशहूर झाली माणसे तेवढी मगरूर झाली माणसे. आणि म्हणून ही मशहूर झालेली माणसे मगरूर झालेली तुम्हाला दिसतात आणि ही मगरूर झालेली माणसं तुमच्या डोक्यामध्ये बसत असतात. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचं जे जीवन आहे अत्यंत सुगम आहे, अत्यंत निर्मळ आहे, स्वच्छ पाण्यासारखं आहे. श्री दत्तात्रय प्रभू महानुभाव पंथाला आदि कारण असणारे आहे. श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण आहे असं फक्त महदारी साहेबच आमच्या गोसावींनी सांगितलं असं नाही. श्री दत्तात्रय प्रभू या सोबतच आणखी एका भक्ताला स्वामींनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे आमच्या पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य. नागदेवाचार्यांना सुद्धा लीलाचरित्रामध्ये एकदा निरूपण करत असताना आमचे गोसावी म्हणतात, या मार्गाचे श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण आहे आणि त्यांच्या पदचिन्हांवरती चालणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा आणखी एक विशेष आहे, ते चतुर्युगी अवतार आहे. चारही युगामध्ये श्री दत्तात्रय प्रभू विद्यमान असतात. काही अवतार आहेत ते येतात, आपलं कार्य करतात आणि निघून जातात. श्री कृष्ण महाराज द्वापार युगामध्ये आले, आपलं कार्य केलं आणि आपलं कार्य करून नंतर ते निजधामाला गमन केलं. नंतर आमचे श्री चक्रपाणी महाराज आले, श्री चक्रपाणी महाराजांनी निजधामाला गमन केलं. त्यानंतर श्री गोविंद प्रभू आमचे आहेत. गोविंद प्रभूंनी सुद्धा आपलं जीवित कार्य केलं, आपलं ईश्वर कार्य केलं, जीवांचा उद्धार केला आणि नंतर आपल्या निजधामाला गमन केलं. त्यानंतर ही ज्ञान परंपराचे गोसावी अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सुद्धा जीवित कार्य केलं, आपलं ईश्वर कार्य केलं, जीवांचा उद्धार केला आणि उत्तरापंथी गमन केलेलं आहे. परंतु या सगळ्या अवतारांमध्ये श्री दत्तात्रय प्रभू हा एक असा अवतार आहे की हा एकदा अवतार झाला, चारही युग संपेपर्यंत हा अवतार इथे आहे म्हणजे आहेच. आपण लक्षात घ्या, आपण पंचाळेश्वरला जातो. पंचाळेश्वरला का म्हणून जातो आपण? कारण रोज श्री दत्तात्रय प्रभू दुपारी 12 वाजता तिथे भोजन करण्यासाठी येतात, म्हणून आपण तिथे जातो. माहूरला आपण सगळेजण जातो. का बरं जातो? कारण तिथे रोज श्री दत्तात्रय प्रभू निद्रा करण्यासाठी येतात, म्हणजे झोप घेण्यासाठी येतात. कोल्हापूरला भिक्षा करण्यासाठी रोज श्री दत्तात्रय प्रभू जातात. हे असं सारखं त्यांचं धर्म चालू आहे पूर्ण भारतभर, बद्रिकाश्रमापासून तर कोल्हापूर पर्यंत. आणि म्हणून तैसी नव्हे श्री दत्तमूर्ती, नाश कल्पांती नव्हे असं म्हणतात शास्त्रकार. हे संपूर्ण जे युगांचा कल्प आहे हे जरी संपून गेलं तरी सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू मात्र हे असणारच असणार आहे. आणि म्हणून असे जे श्री दत्तात्रय प्रभू आहेत, अशा श्री दत्तात्रय प्रभूंच्या भजनामध्ये मात्र आपण लीन व्हायचं आहे. आणि अशा श्री दत्तात्रय प्रभूंकडे आपण जे मागणं मागायचं आहे ते मागणं कशा प्रकारचं असायला पाहिजे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंकडे जात असताना पंचाळेश्वरला गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे, म्हणून आमचे कवी सुंदर भजनामध्ये वर्णन करतात.
लीला केल्या, त्यापैकी फक्त एका लीलेचा थोडक्यात मागोवा घेऊ आणि कीर्तन आपलं हे जे प्रवचन आहे या ठिकाणी थांबवू. देवल्य ऋषी नावाचे एक ऋषी होते, ज्या माहुलातून आम्ही सगळेजण जातो. या माहुला राहिलेले होते. अत्यंत तेजस्वी असलेले ऋषी, अत्यंत तपस्वी असलेले ऋषी, अत्यंत विद्वान असलेले ऋषी, चारी वेद षडशास्त्र संपन्न असलेले ऋषी. आणि म्हणून एक लक्षात घ्या बंधूंनो, की आपल्याकडे जितकं जास्त ज्ञान असतं तितका जास्त आपल्याला अहंकार होतो. जितकं जास्त आपल्याकडे सत्ता असते तितकी जास्त आपली पॉवर वाढलेली असते. आणि जितकी जास्त आपली पॉवर वाढते तेवढा जास्त आपल्या जीवनामध्ये गर्व यायला लागतो. हे जे देवल्य ऋषी होते, हे देवल्य ऋषी अत्यंत तेजस्वी आणि तपस्वी होते, विद्वान होते, षडशास्त्र संपन्न होते. यांनी एक यज्ञ मांडला माहुरला. या माहुरला यज्ञ मांडल्यानंतर त्यांचा एक नित्यने मोठा की जिथे मेरुवाळाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते स्नान करायचे. संध्या स्नान झाल्यानंतर, प्रातः स्नान झाल्यानंतर एक मूठभर वाळू घेऊन यायचे आणि तिथे एक लिंग जे त्यांनी स्थापन केले होते त्या लिंगावरती एक मूठभर फक्त वाळू आणून टाकायचे. असा त्यांचा काही वर्ष नित्यनेम चालू होता. आणि ज्या पद्धतीने ते त्या लिंगावरती एक मूठ ठेवायचे, त्यांच्या तपस सामर्थ्याने ती वाळू एक मूठ जे आहे ती पुन्हा ते लिंग त्याची उंची वाढायची. ते सामर्थ्य आहे. प्रत्येकामध्ये एक सामर्थ्य असतं. काहींचा अत्यंत गोड गळा असतो. आमचे प्रभू या ठिकाणी अत्यंत गोड गळ्याचा मुलगा, अत्यंत गोड गळ्याचा विक्रम आला. त्याचं ते सामर्थ्य गोड गळा. आमचे मधुकर मुनी गोड गळा, आमचे भंडनकर बाबा अत्यंत गोड गळा सामर्थ्य. आमचे बाळापूर शास्त्री त्यांचं संस्कृत हे सामर्थ्य. त्यांनी चांगला पंचांगाचा अभ्यास केला. पंचांग हे सामर्थ्य आहे. तुम्ही शेती करता, शेतीमध्ये सगळेजण चांगल्या सऱ्याने पाडू शकत. काहीच्या वाकड्या जातात, काहीच्या सरळ असतात. सरळ सऱ्या पाडणं हे सामर्थ्य, चांगलं पीक काढणं हे शेतकऱ्याचं सामर्थ्य आहे. असं प्रत्येकाकडे एक सामर्थ्य असतं. या तपस्वी तेजस्वी साधूकडे एक सामर्थ्य होतं. आपल्या तपाचं, आपल्या साधनेचं, आपल्या आयुष्याची पूर्ण हयात या ऋषीने सगळीच्या सगळी आपल्या तपस्येमध्ये लीन झालेला होता. एक मूठ वाळू आणायची, लिंगावरती टाकायची, लिंग एक मूठ पुन्हा वाढायचं. करता 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 लिंगाचं जे तेज आहे, लिंगाची जी प्रभा आहे, लिंगाचा जो प्रकाश आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचा खूप खूप दूरपर्यंत हा प्रवास, त्याचं सामर्थ्य वाढायला लागलं. त्या सगळ्या परिघामध्ये इतकं तेज पुंज सामर्थ्य आलेलं होतं की त्याच्यामध्ये कोणी माणूस तर सोडा चिटपांघरू सुद्धा जाऊ शकत नव्हतं. इतकं तेज तपस सामर्थ्य तिथं आलेलं होतं. आणि मग मात्र सगळे माणसं, सगळे पशु पक्षी, सगळा निसर्ग हे सगळे खूप चिंतेमध्ये पडले की आता काय करायचं. त्याचं सामर्थ्य वाढत चाललेलं आहे. एवढंच नाही, माणसालाच प्रश्न पडला नाही तर जे काही देवदेवता होते त्यांनाही प्रश्न पडला की या ऋषीचे एवढं सामर्थ्य वाढत 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 जर आपल्या दारापर्यंत आलं तर आपलं पण अस्तित्व धोक्यामध्ये येईल, आपली खुर्ची पण धोक्यामध्ये येईल. आपली खुर्ची नाही गेली पाहिजे, आपल्या खुर्चीचे सगळे खाली राहिले पाहिजे. आणि म्हणून हे तप सामर्थ्य याच्यासाठी औषध काय म्हणून सगळे देवी देवता एकत्र झाले, ब्रह्म्याकडे गेले. ब्रह्म्याने करबद्ध प्रार्थना केली की हे जे तप सामर्थ्य चालतं आहे, वाढतं आहे, हे तुम्ही कुठेतरी थांबवा. ब्रह्माजी म्हणाले ही माझ्या कोर्टामध्ये केस काही चालणार नाही, याचं कोर्ट याच्यापेक्षा आणखी मोठं आहे. मग ते सगळेजण मिळून ब्रह्म्याकडून महादेवाकडे गेले. महादेव सुद्धा तेच म्हटले ही केस आपल्या कोर्टामध्ये नाही, दुसऱ्या कोर्टात चालवावी लागेल. ते दोघंही मिळून नंतर विष्णूकडे गेले. विष्णू सुद्धा तेच म्हणाले हे जरा सुप्रीम कोर्टाचं काम आहे, हाय कोर्टामध्ये चालणार नाही, याच्यापेक्षा मोठ्या अवताराकडे आपल्याला जावं लागेल. मग कोणाकडे जावं लागेल? कोण आहे असे अवतार की ज्यांच्याकडे गेल्यानंतर हे सगळं तपस सामर्थ्य, हा जो सगळा समस्या निर्माण झाली याचं समाधान कुठे मिळेल? आणि त्यावेळेस मग तिघांनी एक निर्वाळा दिला की श्री दत्तात्रय प्रभू बद्रिकाश्रमाला त्यांनी अवतार धारण केलेला आहे. आणि श्री दत्तात्रय सर्व देवी देवता ब्रह्मा विष्णू महेश अष्टभैरवादी सगळेच्या सगळे मिळाले, श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी लागले आणि श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करायला लागले.
श्री दत्तात्रय प्रभू हा जो एक समस्या निर्माण झालेली आहे, या समस्येचं समाधान फक्त तुमच्या चरणाजवळ आहे आणि तुम्ही या समस्येचं फक्त समाधान करू शकता. आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंनी सर्वांना समाधान होण्याचं आश्वासन दिलं आणि तुमची समस्याचं 100% समाधान होईल हा आशीर्वाद देऊन सगळ्यांना परतीचा प्रवास पाठवला. नेहमीप्रमाणे देवल्य ऋषी स्नान करण्यासाठी मेरुवाळा तळ्यावरती गेलेले आहेत. ते मूठभर तिकडून वळू आणणार आहेत. ते तिकडे गेल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू त्या लिंगाच्या जवळ जाऊन बसलेले आहेत. दुरून येताना या तपस्वी, तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या ऋषींनी बघितलं की कोणीतरी एक व्यक्ती आहे, कोणीतरी एक माणूस आहे, कोणीतरी एक आहे की जे माझ्या लिंगाजवळ बसलेले आहे. आश्चर्य वाटलं. एवढ्या सगळ्या 12 कोसाच्या परिघामध्ये चिमणी सुद्धा येऊ शकत नाही, माणूस सुद्धा येऊ शकत नाही, परंतु हा माणूस साधारण असणार नाही याची सुद्धा त्या तपस्वीला जाणीव होती. परंतु अंतःकरणामध्ये अहंकार होता. झुकायचं कसं? तुमच्या आमच्या जीवनामध्ये मोठा प्रश्न असतो की आधी बोलायचं कोणी. तिला गरज असेल तर बोलत, मग त्याची गरज असेल आपलं काय अडलं, त्याला गरज असेल तर तो बोलत, मला काय अडले नाही. आधी बोलायचं कोणी, माघार कोणी घ्यायची, नम्र कोणी घ्यायचं, विनम्रता कोणी घ्यायची, मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या अहंकाराच्या सगळ्या गर्दीत तुमचं आमचं अर्ध जीवन निघून जातं. आपला अहंकार नष्ट होत नाही. आणि म्हणून एक कवी जे आहे त्या कवीने खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे की खूप होता गर्व मजला की नव्हे सामान्य मी, खूप होता गर्व मजला की नव्हे सामान्य मी, कल्पना विश्वात होतो जैसा कोणी सम्राट मी, मिळविले पण हात जेव्हा वास्तवाशी मी जरा, मिळविले पण हात जेव्हा वास्तवाशी मी जरा, कळले मला माझ्या उरी कोल्हा बरा कुत्रा बरा. काय अहंकार करावा मी, कोण आहे मी, काय घेऊन आलेलो आहे, काय माझ्याकडे आहे की ज्याचा मी अहंकार करावा. आपल्या जीवनाकडे बघा, या संतांच्या जीवनाकडे बघा. या ठिकाणी या ज्या माता माऊली यांनी अख्खं आयुष्य धर्मासाठी दिलेले आहे, पंथासाठी दिलेले, या माता माऊलींच्या आयुष्याकडे बघा. यांच्यापेक्षा तर आपलं जीवन मोठं नाही. काय आपल्यामध्ये आहे गर्व करण्यासारखं. आणि म्हणून आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं आहेत. काल परवाचा किस्सा तुम्ही बघितला असेल व्हॉट्सअपवरती, सगळं तो व्हिडिओ आला. नरेंद्र मोदींची एक सभा होती आणि त्या सभेमध्ये एक डॉक्युमेंटरी बघायची होती आणि ती डॉक्युमेंटरी बघण्यासाठी सगळे लोक खाली पायऱ्यांवरती बसलेले होते. आणि नरेंद्र मोदींची एक खुर्ची तिथे टाकलेली होती जी सगळ्यांच्या पेक्षा थोडीफार उंच होती, वेगळी होती. नरेंद्र मोदींचे आले, ती खुर्ची बाजूला ठेवली आणि जे लोक बसलेले होते त्यांच्यामध्ये बसले आणि त्यांना जवळ बोलवलं. अहंकार शून्यता. आपण ज्या व्यक्तींना, मोठ्या माणसांना मानतो त्यांचं नेहमीच आपल्या मनामध्ये उच्च स्थान असतं. पण बंधूंनो, एक लक्षात घ्या, ते आपल्यासाठी जेव्हा लहान होतात तेव्हा ते लहान होत नाही, ते त्याच्याही पेक्षा जास्त मोठे.